तर फायनली तो मोमेंट आला की जेव्हा मला माझ्या सासरी जायचं आहे, पुण्याला निघायचं आहे. तर मम्मी नेहमी म्हणते की लेकीने असं कधीच जाऊ नये, आईनं तिची ओटी नेहमीच भरावी. आणि त्यानंतर मग असं देवाचं दर्शन घेऊन आईने असा इमोशनल चेहरा करून मला अलविदा करण्यासाठी निघाली. तर आम्ही सगळेजण रेडी होऊन सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून गाडीत बसलो. अधिष्ठा असे सगळ्यांना बाय करत होते. जो मोमेंट फारच टफ होता. त्यानंतर आम्ही निघालो. कोटमगावची देवी दिसली जाता जाता, तिचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही चाललो होतो. दुपार झाली होती आम्हाला निघायला. खूप ऊन होतं, गाडीत देखील खूप ऊन लागत होतं. अधिष्ठा अशी तिच्या आजीसोबत खेळत होती. जाता जाता आम्ही वडापाव खाल्ला एका ठिकाणी. खूपच सुंदर होता भजी आणि वडापाव. अधिष्ठा अशी बाबांसोबत मस्ती करत होती. तिला स्टेअरिंगवर फार आवडायला लागलं आहे आजकाल. चहा घेतला आम्ही. त्यानंतर आम्ही सगळे मिळून असा चहा एन्जॉय केला आणि पुढे निघालो. जाता जाता रात्र झाली, तर आम्ही तिथे भूक लागल्यामुळे पुन्हा आम्ही जेवायला थांबलो. तर हे खूप छान हॉटेल होतं. इथली टेस्ट फारच सुंदर होती. आणि फायनली आम्ही आलो पुण्यामध्ये. त्या दिवशी रात्री देखील खूपच गर्दी होती. एवढा उशीर झालेला असतानाही अधिष्ठा झोपेतच होती. पण रात्री तिचा मामाला बघितल्यावरती फ्रेश झाली आणि खेळायला लागली. असा गेला दिवस पूर्ण प्रवासातच. थँक्स.